तो मुलगा उद्या नक्कीच कॉलेजला येईल ऑडिशन घ्यायला. उद्याच बघतो काय चीज आहे तो. दार्जिनी तर त्या मुलाला हात सुद्धा लावायचं नाही सांगितलंय. मग नाही लावणार हात. आणि तसंही आजकाल लोक चालत्या फिरत्या रस्त्यावर गाडी खाली येतातच ना. ट्विंकल, मला हेच हवंय की बाबाजींना माहित पडावं की हा तोच मुलगा आहे जो मुंबईहून आलाय. प्लीज कोणताही पाऊल उचलण्याआधी परत एकदा माझा विचार कर. बाबाजींबरोबर खोटं मी स्वप्नातही नाही बोलू शकत. चला ठीक आहे, खोटं नका बोलू, पण खरं पण नका सांगू. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, मला उद्या संध्याकाळपर्यंत टाइम द्या. मी माझ्यासाठी नवीन जागा शोधेन आणि संध्याकाळ होता होता निघून जाईन. आणि हो, जाण्यापूर्वी तुमच्या डॅडना सर्व काही खरं सांगतो. आय प्रॉमिस. तुमच्या शांततेला मी हो समजू? हे पहा रोशनी, बाबाजी. अरे आकर्ष, तू इथे? काही हवं होतं का? बाबाजी ते पाणी घ्यायला आले होते. अच्छा अच्छा. हे तुमचं पाणी. थँक्यू. तू काय सांगत होतीस? बाबाजी अरे ते रोशनी, जरा इकडे तर ये ग. हो दीदा, मी आलेच. काय दीदा? पोरी जरा पाय दाबून दे, आज खूप दुखतायत बघ. हो दीदा, सावकाश. सुखी राहा पोरी, सुखी राहा. रोशनी, काय झालंय? अशी गप्प गप्प काय आहेस? काही त्रास आहे का तुला? नाही दीदा, काहीच त्रास नाही. एक तर तुम्ही बाप बेटी नेहमी असंच समजता की दीदाला काही दिसतच नाही. अगं, दीदाला आपल्या मुलांची चिंता नेहमीच दिसत असते, समजत असते. सांग, काय झालंय? अगं सांग ना. दीदा, काय अर्धसत्य पण पूर्ण असत्य एवढंच असतं? अगं लाडके, जर खोटं बोलण्यानं कोणाचं भलं होणार असेल ना, तर काहीच हरकत नाहीये. मग ते अर्ध खरं असो किंवा अर्ध खोटं, काय फरक पडतो? खरंच दीदा? हो बेटा. रोशनी, जेवायला घेऊन ये लवकर. काय झालं भैया? एक वेळ सांगून ऐकू येत नाही का? आता जेवायला वाढा हे पण सांगायला लागेल का या घरात? नाही भैया, लगेच घेऊन येते. कसंही करून देवी माता हा पोरगा माझ्या हाती लागू दे, अजिबात सोडणार नाही याला मी. साला डोकं फिरवून ठेवलंय. हे घ्या. मला एक सांग, ही लस्सी काय उकळून आणलीयस का तू? मी आता बर्फ घेऊन येते. कितीही समजवा, कानात शिरतच नाही. आणि वरून हा भीमा फोनच नाही करते. भाईजी, तो मुंबईवाला मुलगा कोणत्याही हॉटेल आणि गेस्ट हाऊस मध्ये नाही सापडत. आता एक काम कर, माझ्या डोक्यावर बस. नाही भैया, ते बस.
सगळेजण कुचकामी आहे. काय दम नाही यांच्यात. आता मलाच मैदानात उतरावं लागेल. मोठा शौक आहे ना या शहरात येऊन तमाशा करायचा. आता मी दाखवतो त्याला. मुंबईवाल्या तुला सोडणार नाही. भैया असू शकतं की तो मुंबईवाला मुलगा कर्नालला आलाच नसेल. एक गोष्ट सांग, तू मोठी सगळ्यांची आजी बनून फिरतेस. तुला सगळं माहितीये. जेवण पण नीट बनवता येत नाही. सगळ्यात मीठ टाकून ठेवलंय नुसतं. थँक्यू मला आजूपासून वाचवल्याबद्दल. आय नो ज्या प्रकारे तुमच्याबद्दल जे बिहेवियर केले ते चुकीचं होतं. कुठल्याही मुलीबरोबर असं बिहेव करण्याचा अधिकार नाही त्याला. तुमच्या तोंडून बरोबर चूक या गोष्टी शोभतच नाहीत. त्या तुम्ही बोलूच नका. तुम्ही काही क्षणांचे पाहुणे आहात. आमचे पाहुणे म्हणूनच राहा. घरातला सदस्य होण्याचा प्रयत्न नका करू. अगदी बरोबर मग नील, नमस्ते वहिनी. तू इतक्या रात्री काय करतोयस इथे? घरात कोणी पाहिलं तर? अगं मी ते पाहायला आलो होतो की मोकळा वळू कोणाला शिंग तर मारत नाहीये. अगं अशी का बघतेस? तुझा भाऊ अज्जूबद्दल बोलतोय मी. आज तर तो बिथरला असेल. का? अज्जू भैयाला काय झालं? अगं व्हायचं काय त्यात? तो मुंबईवाला हातात सापडतच नाही बिचारच्या. आणि त्याच्यात भर म्हणून दार्जींनी सर्वांसमोर त्याची इज्जत काढली. आज तर त्याचं डोकं सटकलं असेल. बस तेच बघायला आलोय मी. मला माफ कर नील, पण मला तुझ्यापासून सुद्धा खरं लपवावं लागतंय. बस काही तास आणखी, मग तू कायमचा इथून निघून जाईल. अगं काय झालं कद्दू कुमारी? कोणत्या विचारात पडलीयस? काय नाही. तसं तू इतक्या छोट्या गोष्टीसाठी इथे नाही आलास. लवकर सांग, तुझ्या डोक्यात काय चाललंय? जितकी तू साधी वाटतेस ना तितकीच तू चतुर आहेस. मी तर फक्त तुझा मूड टेस्ट करायला आलो होतो. 4 वर्षांपूर्वी जे आपलं भांडण झालं होतं, 3 आठवड्यांपर्यंत रबडीचा भोग लावला होता तुला समजावण्यासाठी. अच्छा, इतकीच गोष्ट? तर फोन केला असतास. हो, जसं काय फोन आहे ना तुझ्याकडे. आणि अर्ध्या रात्री सर्व घराला जागवू का मी? अच्छा, आणि हे जे तू माझ्या घराबाहेर येऊन रात्रभर हॉर्न वाजवतोस जोर जोरात, तर माझ्या घरच्यांच्या कानापर्यंत आवाज नसेल पोचत? पण कोणी उठला तर नाही ना. आणि असं काय झालंय कद्दू कुमारी? आज तू मोठ्या भांडणाच्या मूड मध्ये दिसतेस मला. नील, मी कोणत्याच भांडणाच्या मूडमध्ये नाहीये. बस इतकंच आहे की रात्री जर अज्जू भैया किंवा बुवाने पाहिलं ना, तर उगीच वाद होईल. आज तू माझ्यासोबत दिल्लीला येणार. दिल्लीत फेर फटका मारून आणेन तुला. काय? तू परत दिल्लीला जाणार आहेस? हे बघ नील, या वेळेला ना तू दिल्लीला जाणार ना मी जाणार आहे. कोणी नाही जाणार दिल्लीला. असं बोललीस तर कसं ऐकणार? आता तर नो चान्स. नील, हं? हे बघ तुझे मित्र बघतील. कोणाची हिंमत नाही पलटून पाहण्याची. काय मित्रांनो? हो, बरोबर. पाहिलंस? हे बघ नील, मी सांगितलं होतं ना, नजर हटली पोरगी निसटली. आरामात जा, सांभाळून राहा, जपून ड्राईव्ह कर, ठीक आहे? वेडी कुठली. भाईजी, हा. काय प्लॅन आहे? अरे काय नाही, दिल्लीला जायचंय आज रात्रीच. तुझ्या बहिणीसाठी नवीन भेट वस्तू घ्यायची. चला. गुड मॉर्निंग दीदा. सुखी राहा, सुखी राहा. बस. अगं रोशनी, आकाश आलाय बघ. पोराला चहा तरी दे. आले दीदा. दीदा, तुझा चहा. आज
आशा आहे तुम्ही दिलेलं वचन तुमच्या लक्षात असेल. या. आकर्ष, बरं झालं तू इकडेच भेटलास. तुला तुझ्या फॅक्टरीसाठी जमीन पाहिजे होती ना. या. तर मग चल माझ्यासोबत. मी तुला मोक्याच्या ठिकाणी एकदम मोठी जागा दाखवतो. शुअर. चल. अच्छा रोशनी, सुखी राहा. टॉवेल घेऊन ये जरा अरे, माझा. अर्जुन. अरे काय झालं? इतका डोक्यात राग घालून कुठे चाललास? काय सांगू मामा, त्या मुंबईवाल्या पोरानं माझं डोकं फिरवून ठेवलंय. आता कुणाच ठाऊक तो कुठल्या बिळात जाऊन लपलाय ते सापडतच नाहीये. आणि मामा, मी जर त्याला पकडलं नाही ना तर तुम्ही माझं नाव बदलून ठेवा आणि टॉवेल दे माझा. चल गाडी काढ लवकर. कळत नाही हा कधी सुधारणार. पापाजी, हा, तू माझ्यासोबत स्कूटरवर चल. ये. शुअर. अरे कोणी आहे का? नील. ब्रो, तू तू ठीक आहेस ना? हो भाई ठीक आहे. तू तू गाडी खाली काय करत होतास? अरे क्लच प्लेट तुटली होती ना गाडीची, ती ठीक करत होतो. आणि हा तो जॅक निघाला. पण भाई तू वेळेवर येऊन मला वाचवलंस. तुझे उपकार झाले माझ्यावर. योग्य वेळी जे मागायचं ते मागा. अच्छा, नंतरचं नंतर बघू. आज जर अंकलने आकर्षला सोबत घरी आणलं असतं ना तर मी तुमच्या देवाच्या घरी पोहोचलो असतो. काय झालं? काय म्हणतोस काय? आज तर मी मरणाच्या दारात गेलो होतो. नेमकं त्यावेळी आकर्षने येऊन माझा जीव वाचवला. रोशनी, ही भाजी घेऊन जा, किचन मध्ये ठेवून दे. हा, संध्याकाळी भेंडीची भाजी बनव. भेंडी आणली मी. अज्जूला पसंत आहे ना. खूप दिवसांपासून पोरगा वैतागलाय. म्हटलं भेंडीची भाजी खाल्ली तर खुश होऊन जाईल. ते तर ठीक आहे, पण तो आकर्ष तर तुझ्या सोबत गेला होता. कुठे राहिला तो? हो आई, सोबत तर गेला होता, पण तो आकर्ष पण ना.
त्याला आपल्या कर्नाल मधली शेती परिसर इतकं आवडलं, म्हणायला लागला, अंकल मी सगळीकडे फेरफटका मारून घरी येईन एकटा, तुम्ही जा पुढे. म्हटलं ठीक आहे. खरंच खूप चांगला मुलगा आहे. वाटतच नाही की एवढ्या मोठ्या शहरातून आलाय. ते तर ठीक आहे भाऊ, हे पण जर तो रस्ता चुकला हे तर काय होईल? मला चिंता वाटते. का सोडून आलास तू त्याला एकटा? पण कम्मो आत्या, घ्या, हे बघा आले. आज जर अंकलने आकर्षला सोबत घरी आणलं असतं ना, तर मी तुमच्या देवाच्या घरी पोहोचलो असतो. काय झालं? म्हणतोस काय? काय झालं? खरं तेच सांगतोय. आज तर मी मरणाच्या दारात गेलो होतो. नेमकं त्यावेळी आकर्षणे येऊन माझा जीव वाचवला. शीतला मातेची कृपा आहे. पण आई, यासाठी आपण आकर्षचे आभारच मानायला पाहिजेत. अगदी योग्य तेच बोलात अंकलजी. कमालीचा माणूस आहे. आता तर 2-4 दिवसात माझ्या बरोबर राहिल्यामुळे असं वाटतं की जसं आपल्या घरातलाच झालेला आहे. हे बघा, तुम्ही गोष्टीला उगाच मोठं करताय. ते मी तिथे होतो म्हणून मी हेल्प केली. अरे हे तू काय बोलतोयस? आजकाल भाऊ भावाचा नसतो. हे तुला कुठे लागलं तर नाही ना? अरे नीट दाखव ना मला. आय एम ओके. अरे नो, आय एम ओके. अगं. आय एम ओके. आय एम ओके. काकी, जीव जाता जाता नीलचा वाचलाय, आकाशचा नाही. तू गप ग. त्यामुळे कदाचित नीलला पण लागलं असेल. जरा त्याला पण विचारा. तू ठीक आहे ना? कम्मो, आ, तुझ्याशी काही जरुरीचं बोलायचंय. आतमध्ये चल. मी आलेच ये ये. हा. अगं कम्मो आत्या, हे बघ ना, काकी, किती मी सांगते जोराचा ना लागलाय नीलला माझ्या पण इथं हाताला. बघ म्हणून. अगं बघ ना. डोंट वरी, मी माझं वचन नाही विसरलो. अरे कुठे गेली? काय झालं कद्दूकुमारी? माझा तर जीव जाणार होता, पण एकदाही मला विचारणं योग्य नाही वाटलं तुला? उफ. बाप रे बाप, आज इतकी गरमी का लागते? खूप रागात दिसतेस मला. तुला सांगून काय उपयोग? तू ऐकतोस कधी माझं? स्वतःला संकटात टाकायची हौस आहे तुला. चल आता बडबड बंद कर. आज मेलोस तर यापुढे असं काहीही बोलणार नाहीस नील. तुला तुझी काळजी नाही, पण बरेच लोक असे आहेत जे देवाकडून तुझ्यासाठी आयुष्य मागतात. बरं मला हे सांग नील, तिथे झालं काय होतं? आता तुला काय सांगू कद्दूकुमारी, रस्त्यात माझी गाडी खराब झाली. जोपर्यंत तेल पाणी होतं तोपर्यंत फिरत होतो मी इकडे तिकडे. आता जे व्हायचं होतं ते झालंच ना. आणि तसंही ते पहिल्यांदा थोडीच झाले. नी तू पण ना, एक निमित्त सांगणं आणि दुसरं मस्का मारणं कुणालाही तुझ्यापेक्षा चांगलं नाही जमत. अगं, अजून मस्का कुठे मारलाय मी कद्दूकुमारी? आज तर तुझ्यासाठी खास वस्तू आणली मी दिल्लीहून. पण नील असं काय जे कर्नालमध्ये नाही मिळत? तू नेहमी हट्ट का धरून बसतोस? अगं माझा हक्क आहे, माझी मर्जी आहे. तू पण तुझ्या मर्जीने वागतेस ना? मी काय केलं? का ट्विंकल बरोबर गेली मी नव्हती? कुठे गेले होते? मला तर पाठवलं होतं नील. गेली तर होतीस ना. मग बस विषय संपला.
उघडून तर बघ. नील, तू पुस्तक आणलंस माझ्यासाठी? नील, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? चल आपण डॉक्टरला जाऊन दाखवूया. कारण नील चौधरीच्या हातात पुस्तक? नाही नाही, चल चल ना नील. अगं गद्दुकुमारी, जरा उघडून तर बघ याला. कसं वाटला फोन? नील, इतका महाग फोन कुणासाठी? माझ्या शेजारच्या म्हशीला. तू पण ना अगदी पुस्तकी किडा आहेस यार. अगं तुझ्यासाठी फोन घेऊन आलोय ना मी. माझ्यासाठी? नील, इतक्या महागाचा फोन मी करू तरी काय? मला तर फोनची जरुरी नाही आणि घरात एक फोन आहे. अगं म्हणून तर घेतलाय हा फोन. त्या तुमच्या बाबा आदमच्या जमान्यातल्या फोनमुळे वैतागलो मी. हम्म, तुला फोन करायचं म्हणजे 25 जणांना पहिले उत्तर द्यावे लागतात, तेव्हा कुठेतरी तुझा नंबर लागतो. पण आता सर्व काही ठीक होईल. आता मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी तुला फोन करू शकतो आणि जितका वेळ पाहिजे तितका वेळ गप्पा मारू शकतो. झाला ना दोघांचा फायदा. पण नील, फोन आणण्याआधी एकदा विचारायचं तरी होतं. त्यात विचारायचं काय? गिफ्ट देताना कुठे विचारतात कधी? बस घेऊन टाकतात. तू नेहमी हट्ट का धरून बसतोस? अगं माझा हक्क आहे, माझी मर्जी आहे. तू पण तुझ्या मर्जीने वागतेस ना? मी काय केलं? का ट्विंकल बरोबर गेली नव्हती? मी कुठे गेले होते? मला तर पाठवलं होतं नील. गेली तर होतीस ना. न बस विषय संपला. निर्णय झाला. हा फोन तुझाच आहे. अच्छा चल, जोपर्यंत ट्विंकलचं नाच गाणं चाललंय ना तोपर्यंत ठेव तू याकडे. याचा अर्थ नील चौधरी आता माझ्यावर लक्ष ठेवणार. याला लक्ष ठेवणं नाही, काळजी करणं म्हणतात. आता तू मला दर तासाने बातमी देशील. बरं तुझी मर्जी. चल हे तर सांग, ट्विंकलच्या ऑडिशन रूम मध्ये काय झालं? अगं एवढी तरी कदर कर माझ्या फोनची. तुला स्तुती नाही करायची तर मीच करतो. 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे याच्यात, माहितीये? फर्स्ट क्लास फोटो निघतो. ये तुझा फोटो काढतो मी. चल. नील, मला फोटो नाही काढायचा. तुला माहिती नाही हे सर्व मला पसंत नाही. नील, नील. हा बघ काय जबरदस्त फोटो आलाय. पण नील, तू या फोटोचं काय करणार आहेस? याचा वॉलपेपर टाकेन ना फोनवर. नाही प्लीज नाही. दोघांचा सोबत फोटो कोणी पाहिला तर उगाच गोंधळ होईल. प्लीज नको करूस. अगं मग तुझा तरी फोटो लावू दे. आता याचा बनवतो वॉलपेपर मस्त. आता सतत मी सोबत राहीन तुझ्या, ठीक आहे? अज्जू भैया. ए जे, तुला जर तुझ्या जीवाची जराही पर्वा असेल ना तर तू इथून निघून जा. अज्जू भैया तुला शोधतायत. चिल ट्विंकल, एक ना एक दिवस आम्हा दोघांना समोर यावंच लागेल. आज हा विषय संपूर्णच टाक. तुम्ही अज्जू भैयाला अजिबात नाही ओळखत. तो तोंडाने कमी दंडुक्याने जास्त बोलतो. चला माझ्या बरोबर. चला लवकर. रोशनी